सगळ्यांना शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझे स्टिचिंगचे व्हिडिओ कशा प्रकारे शूट करते, कोणकोणते ट्रायपॉड मी वापरते ते सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणारही आहे। त्याआधी म्हटलं सकाळची सगळी कामं आपण आवरून घेऊया, मग निवांतपणे तुमच्यासोबत मी शेअर करते। आता घरातली बाकीची सगळे कामं तर झाली होती, मला आज लादी पुसायची होती तर म्हटलं लादी पुसून घेते। त्यानंतर मला आज पोहेही बनवायचे होते। आता तुम्ही म्हणसाल सारखं सारखं काय पोहे बनवत राहते, पण हे जो आज व्हिडिओ टाकला होता ना, म्हणजे कालच्या दिवशी, त्याच्या आधीचा म्हणजे 2-3 दिवस आधीचा व्हिडिओ आहे। मग त्या दिवशी सुद्धा मी पोहे बनवले होते, म्हणून नाही तर मग तुम्हाला असं वाटेल की रोज रोज पोह्याचाच नाश्ता बनवते की काय, दुसरा कुठला नाश्ता हिला बनवताच येत नाही की काय। पण मला खूप वेगवेगळे नाश्ते बनवता येतात आणि मी ते बनवतही असते। पण नेमकं ज्या दिवशी मी पोहे बनवते त्याच दिवशी माझं व्हिडिओ शूट करणं होतं, म्हणून मग तुम्हाला असं वाटते की रोजच ही पोह्यांचाच नाश्ता बनवते। तर चला जाऊ द्या ती गोष्ट। आता मला पोहे बनवायचे आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे की मी व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणकोणते ट्रायपॉड वापरते आणि किती ट्रायपॉड आहेत माझ्याकडे। कारण मी स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ शूट करत असते, त्यामुळे माझ्याकडे 3-4 ट्रायपॉड आहेत आणि ते सगळेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी व्हिडिओ कसे शूट करते ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे। स्टिचिंगचे व्हिडिओ कसे शूट करते, व्लॉगिंगचे व्हिडिओ कसे शूट करते तेही मी तुम्हाला सांगणार आहे। चला आता मस्त पोहे तर बनून तयार झालेले आहेत। थोडा वेळ बसून पोहे खाते 5 मिनिटापर्यंत आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते। तर चला, तुम्हालाही जाणायचं आहे ना मी माझे स्टिचिंगचे व्हिडिओ कसे शूट करते, तर चला सांगून देते। तर हे माझं सगळ्यात पहिलं ट्रायपॉड आहे आणि याला अगदी 5 ते 7 वर्ष झालेली आहेत। आणि हे मी ऑनलाईन नव्हतं घेतलं, हे मी ऑफलाईनच घेतलं होतं। फक्त 500 रुपयाचं मी हे ट्रायपॉड घेतलं होतं। जेव्हा मी माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली तेव्हा 2-3 महिने तर असेच मी व्हिडिओ शूट करत होते माझ्या मुलासोबत। माझा मुलगा व्हिडिओ शूट करत होता आणि मी कटिंगचे व्हिडिओ दाखवत होती। त्यानंतर मग हळूहळू मी हे पहिलं ट्रायपॉड घेतलं होतं, कारण की आधी माझे व्हिडिओ खूप हलत होते। मी तुम्हाला इथे सांगत आहे की माझा मुलगा इथे ना असा फोन पकडून उभा राहत होता वरती आणि खालती मी कटिंग करत होती, असे आम्ही व्हिडिओ शूट करत होते। तुम्ही आधीचे माझे स्टिचिंग चॅनलवरचे आधी पहिलेचे व्हिडिओ जर बघितले तर खूप हलत होते व्हिडिओ आणि खूप मी स्ट्रगल केलेलं आहे त्या चॅनलवरती। पण खूपच लवकर माझं ते चॅनल मॉनिटाईज झालं होतं। अगदी 3-4 महिन्यातच माझं ते चॅनल मॉनिटाईज झालं होतं। पण त्यावरती मी मेहनतही तेवढीच घेतली होती, कारण मी अगदी एकही दिवस न चुकता त्यावरती मी व्हिडिओ टाकत होते। पण आधीचे माझे व्हिडिओ खूपच खराब होते, तरीसुद्धा मी अगदी कन्सिस्टन्सीने एकही दिवस न चुकता त्यावरती व्हिडिओ टाकत होते आणि ते चॅनल माझं लवकरच ग्रो झालं होतं। आणि सगळ्यात पहिला हा ट्रायपॉड मी घेतला होता। कधीतरी अगदी डिटेलपूर्वक मी त्या चॅनलची तुम्हाला स्ट्रगल सांगेल, पण आत्ता तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी कोणकोणते ट्रायपॉड वापरत आहे स्टिचिंग चॅनलसाठी। तर हा एक सगळ्यात आधी माझा पहिला ट्रायपॉड आहे आणि हा ट्रायपॉड माझा खूपच लक्की आहे आणि अजूनपर्यंत तो माझ्यासोबतच आहे आणि अजूनही खराब झालेला नाही आहे, अगदी चांगलाच आहे। म्हणून जास्त करून मी ह्याच ट्रायपॉडचा वापर करते। तसे तर 4 ट्रायपॉड आहेत माझ्याकडे, पण जास्त करून मी ह्याच ट्रायपॉडचा वापर करते, कारण खूपच छान निघाला हा ट्रायपॉड आणि आत्तापर्यंत त्याने मला साथ दिलेला आहे। खूपच छान आहे, माझा सगळ्यात पहिला ट्रायपॉड आहे आणि फक्त मी 500 रुपयाचा घेतलेला आहे। तर मला जेव्हाही असं समोरासमोर व्हिडिओ शूट करायचे असतात किंवा खालीसुद्धा शूट करायचं असते तेव्हा मी या ट्रायपॉडचा वापर करते आणि अगदी हा लहानही होतो आणि मोठाही होतो। आता तुम्ही बघितला असेल एवढा मोठा हा होतो आणि हे सगळं तुम्हाला मी बोलून सांगत होते, पण बाहेरचा आवाज एवढा येत होता, मग मी व्हॉईस म्यूट करून मग व्हॉईस ओव्हरच केलेला आहे। आणि बघा हा दुसरा ट्रायपॉड मी आत्ताच घेतलेला आहे, म्हणजे 6 महिने झाले असतील तरी। पण हा मी ऑनलाईन मागवला होता फ्लिपकार्टवरून, पण हा अजिबात चांगला आलेला नाही आहे। 450 रुपयाचा आला होता, पण मला जराही आवडला नाही आणि याची रिटर्न पॉलिसी नव्हती, म्हणून हा मला ठेवावा लागला। आणि मोबाईल यावरती आडवा लावला की लगेच हा हालायला लागतो, अजिबात स्टडी नाही आहे, म्हणून याचा तर मी अगदी कमी प्रमाणात उपयोग करते। तसं मला 2 ट्रायपॉड हवे होते, कारण की एक उभं शूटिंग करावं लागते आणि मग शॉर्ट
व्हिडिओ शूट करायचे असले तर आडवंही शूटिंग करावं लागते. त्यासाठी मला 2 ट्रायपॉडची गरज होती, म्हणून मग मी हा मागवला होता. पण अजिबातच हा चांगला आला नाही आणि मी याला रिटर्नही करू शकले नाही, कारण की याची रिटर्न पॉलिसीच नव्हती म्हणून. आणि आधी मी बघितलंच नव्हतं रिटर्न पॉलिसी आहे की नाही, त्यामुळे मला हा ठेवावा लागला. आणि आता बघा तुम्हाला तिसरा हे ट्रायपॉड मी दाखवते, जे की मी जास्त करून व्लॉगिंगसाठी वापरत असते. ॲक्च्युली ही एक सेल्फी स्टिक आहे, ट्रायपॉड नाही आहे. आणि एवढी लांब आहे, तुम्ही बघतायत ना. आणि ही सुद्धा मी कदाचित ऑनलाईनच घेतलेली आहे, पण ही पण एवढी काही स्टडी नाही आहे. म्हणजे फोन लावला की थोडीशी हलायला लागते, मग त्याला होऊ द्यावं लागते थोडा वेळ. आणि एवढी हलकी फुलकी आहे, जास्त काही वापरत नाही मी याला सुद्धा. कधी कधी वापरते, व्लॉगिंग जेव्हा करायची असते ना तेव्हाच मी वापरते, जास्त नाही वापरत. तशी याला सुद्धा मी आत्ताच घेतलेली आहे आणि ही सुद्धा मला एवढी काही उपयोगात येत नाही. स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठी तर हे मला अजिबातच उपयोगात येत नाही. पण यावरती असं आहे, आपण आडवाही मोबाईल लावू शकतो आणि उभा करायचं असलं तर असं आडवं केलं की लगेच यावरती आपण आडवाही आणि उभाही मोबाईल लावू शकतो. आणि वरती यावरती छोटीशी लाईटसुद्धा आहे, जी मी तरी अजूनपर्यंत चालू केलेलीच नाही आहे, तशीची तशीच आहे. कारण मग POP केलेली असल्यामुळे लाईटिंगची एवढी काही गरज पडत नाही, म्हणून फक्त कदाचित किचनमध्ये असते तेव्हा लाईट कमी आहे तेव्हा कदाचित. पण अजूनही मी याला चालू तर केलेलीच नाही आहे. पण एक गोष्ट चांगली आहे, जी आपण मोबाईल यावरती आडवाही करू शकतो आणि उभाही करू शकतो. तर हे झाले 3 ट्रायपॉड. आणि चौथा ट्रायपॉड मी तुम्हाला दाखवते, जो की मी मशीनला लावलेला आहे. जेव्हाही मला मशीनवरती शूट करायचं असते आणि कुठला कापड किंवा कुठली डिझाईन दाखवायची असते ना, तेव्हा हे ट्रायपॉड मला कामात येते. आणि हे सुद्धा मी फर्स्ट टाईम ॲमेझॉनवरतून घेतलं होतं, जेव्हा मी स्टिचिंगचे व्हिडिओ नवीन एखाद वर्ष झालं तोपर्यंत सुरुवात केली होती ना, तेव्हा मी घेतलेलं होतं. कारण की मशीनचे व्हिडिओ दाखवण्यासाठी ह्या ट्रायपॉडची खूप गरज पडते. आणि तेव्हाच मी फक्त 400 की 450 रुपयाला घेतलं होतं. हे माझं दुसरं ट्रायपॉड होतं तेव्हा. आणि हे सुद्धा मला खूपच उपयोगामध्ये पडलं. तर रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचे असतील त्यांनाही हे ट्रायपॉड खूपच हेल्पफुल असते आणि मलाही तेवढंच हेल्पफुल झालेलं आहे. मशीनचं बघा, अशा प्रकारे वरती मोबाईल मी ठेवून देते आणि खालती मग कुठलीही डिझाईन म्हणा, स्टिचिंगचे व्हिडिओज म्हणा दाखवायचे असले की असं मग वरती खाली करत असते. तर ज्यांचे स्टिचिंगचं चॅनल आहे ना, त्यांच्यासाठी हे ट्रायपॉडसुद्धा खूपच उपयोगात आहे. आता याची लिंक जर मला भेटली ॲमेझॉनवरती तर मी तुम्हाला नक्कीच देईन, पण कदाचित तर माझ्याकडे याची लिंक नाही आहे, कारण की खूपच म्हणजे 5-6 वर्ष झाले त्याला वापरायला. जेव्हा मी नवीन चॅनल सुरू केलं होतं स्टिचिंगचं, तेव्हा एखादी वर्षानंतरच मी याला घेतलं होतं. पण खूप छान क्वालिटी आलेली आहे याची. आणि कदाचित आता तर याचे भावही जास्त झाले असेल, कारण की मी तेव्हा 400 रुपयाचंच घेतलं होतं आणि क्वालिटी ही खूपच छान आहे. तर अशा प्रकारे 4 ट्रायपॉड आहेत माझ्याकडे. स्पेशली मी 2 ट्रायपॉड तर स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठीच घेतले होते, कारण की तेव्हा तर व्लॉगिंगचा कधी माझ्या डोक्यात विचारसुद्धा आला नव्हता. पण आत्ता हे जे 2 सेल्फी स्टिक आणि जे दुसरं एक ट्रायपॉड घेतलेलं आहे ते मी व्लॉगिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठीच घेतलेलं होतं. पण त्याची क्वालिटी अजिबातच चांगली आली नाही. आणि हे 2 आधीचे माझे ट्रायपॉड आहे, जे की आत्तापर्यंत वर्क करत आहे. म्हणजे 5-7 वर्ष झाले तरीसुद्धा अजून जसेचे तसेच चालत आहे. तर खूपच जास्त चांगले निघाले होते माझे हे पहिले 2 ट्रायपॉड. तर चला, एवढे 4 ट्रायपॉड आहेत माझ्याकडे. तर चला, आता तुम्हाला कळालंच असेल, मी या 4 ट्रायपॉडवरूनच माझे स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करते. आणि आता मी माझं व्लॉगिंगचं चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. तर माझे व्लॉगचे व्हिडिओसुद्धा मी ह्याच ट्रायपॉडने करत असते. आणि शिवाय माझ्याकडे एक रिंग लाईटही आहे, पण ती काही आता जास्त यूजमध्ये येत नाही माझी, कारण की आता ह्या घरामध्ये POP केलेली आहे, तर लायटिंगचा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणून मग माझी ती रिंग लाईट तशीच पडलेली आहे. आधी ज्या घरात आम्ही राहत होतो ना, तिथे लायटिंगची बरीचशी प्रॉब्लेम येत होती, म्हणून मी ती रिंग लाईट घेतली होती. पण आता ह्या घरात आम्ही POP केलेली आहे, म्हणून मग लायटिंगचा एवढा काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणून ती रिंग लाईट माझी तशीच पडलेली आहे. चला, तर मग आता तुम्हाला कळालंच असेल की मी माझे स्टिचिंगचे व्हिडिओ कसे शूट करते. आणि व्लॉगिंगचेही व्हिडिओ मी ह्याच सगळ्या ट्रायपॉडने शूट करत असते. जेव्हा ज्या ट्रायपॉडची गरज असते त्या ट्रायपॉडने मी माझे व्हिडिओ शूट करत असते, स्टिचिंगचे म्हणा किंवा व्लॉगिंगचे म्हणा. आणि अजूनही तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी नक्की डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत, यूट्यूबविषयीसुद्धा आणि व्लॉगिंगविषयीसुद्धा. चला, तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.